नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युले हे प्रकरण चालू आहे। विस्तार सूत्रे हे जे पाचवं प्रकरण आहे, यामध्ये आपण अगोदरचे 3 प्रकारचे एक्सपान्शन बघितलेले आहेत। आता चौथ्या प्रकारचा जो फॉर्मॅट आहे तो म्हटलं म्हणजे की ज्यामध्ये 3 पद आहेत। देयर आर 3 टर्म्स ए बी अँड सी। आतापर्यंत हे 2-2 टर्म्स असलेले त्यांचं एक्सपान्शन पाहिलं आपण। आता आपण ज्यामध्ये 3 टर्म्स आहेत, 3 पद आहेत, अशा त्रिपदीच्या वर्गाचा विस्तार बघणार आहोत। a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचं एक्सपान्शन कसं आलं, तो फॉर्म्युला कसा आला ते बघणार आहोत। या अगोदरचे जे भाग आहेत आणि अगोदरच्या चॅप्टर्सच्या भागांची लिंक ज्या व्हिडिओ बघायचे असतील त्यांच्या लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील, त्या तुम्ही सबस्क्राइब करू शकता। तर चला मग आता हे एक्सपान्शन कसं आलं बघूया आपण। पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचा इंडेक्स किती आहे 2 आहे। याचा अर्थ तो ब्रॅकेट आपण 2 वेळेस त्याचं मल्टिप्लिकेशन घेणार। वी टेक द मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स, 2 वेळेस त्याचा गुणाकार घेणार आहोत। a + b + c फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड, पुन्हा तोच 2 वेळेस मल्टिप्लिकेशन घेतलं। त्यानंतर यामधील प्रत्येक पदाने कंसाला गुणायचं आहे। वी मल्टिप्लाय बाय ईच टर्म टू द सेकंड ब्रॅकेट। या सेकंड ब्रॅकेटला ईच टर्म प्रत्येक टर्मने मल्टिप्लाय करू। अगोदर मी a ने मल्टिप्लाय करणार, काय मिळतंय पहा, a × a स्क्वेअर प्लस a × b ab प्लस a × c ac प्लस पुन्हा आपण इथे b × a येणार। मी लिहिताना a b अगोदर लिहिणार, a b असं लिहिणार, कारण आपल्याला त्या सिक्वेन्स मध्ये पाहिजे, आपल्याला ऍडिशन करायला लाईक टर्म्स ओळखता आले पाहिजे, म्हणून त्या क्रमाने लिहिलं आपण। a b प्लस b स्क्वेअर प्लस b × c bc यांचा गुणाकार केला। आता तिसऱ्या मध्ये बघूया, प्लस c × a, याला ac लिहिते मी, a ca म्हणजेच ac, नंतर प्लस cb च्या ऐवजी bc आहे तोच टर्म, फक्त काय केलंय आपण, लेटर अगोदर b घेतला bc आणि नंतर प्लस c × c स्क्वेअर। हे झालं त्याचा गुणाकार, म्हणजे किती झाले 3 6 आणि 3 9, तसे ते त्याचं 9 टर्म्स आहे ते। यामध्ये स्क्वेअर असलेले जे आहे ते आपण अगोदर घेऊया। स्क्वेअर असलेला कोणता घ्या, a स्क्वेअर, b स्क्वेअर आहे का इथे, इथे आहे, b स्क्वेअर आहे आणि c स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस आता ab असलेले किती टर्म्स आहेत, ab इथे पुन्हा ab आहे, पुन्हा ab नाही, म्हणजे किती झाले, हा 1 आणि हा 1, ab प्लस ab किती, यांची बेरीज झाली 2ab झालं। हा आता प्लस ab नंतर ac, ac किती आहे, चिन्ह वेगवेगळे केलेत मी, 2 वेळेस ac आहे, ac इथे आहे आणि ac इथे आहे, किती मिळाले 2 ac ट्वाइस ac, 2ab 2ac। आता b स्क्वेअर तर घेतलेला आहे आपण, इथे काय आहे bc आणि आणखी bc कुठे आहे इथे, म्हणजे 2bc झाले 2bc। तर याला लिहिताना व्यवस्थित सिक्वेन्स मध्ये लिहिणार, ते कसं लिहायचं पहा, आता कशावरून बघूया आपण। 3 टर्म्स आहेत a b c, यांची पेअर लिहिताना किंवा फॉर्म्युला लिहिताना कसं लिहिणार आपण, सुरुवातीला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर झालं, नंतर 2ab, a आणि b यांचा गुणाकार घेणार 2ab, त्यानंतर 2bc प्लस 2bc, 2ab आणि 2bc आणि तिसरे टर्म घेताना ac, काय घेणार 2ac। हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, ए बी सी मांडून घ्यायचं, आधी ए बी चं टर्म, नंतर बी सी आणि नंतर ए सी, ए बी
BC आणि AC असे 3 टर्म्स घेणार. त्या क्रमाने बरोबर फॉर्म्युला लिहिताना पण त्या क्रमाने लिहायचा आणि तसंच हे करणार आपण. आणि म्हणून आता इथे कसं लिहिणार पहा, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर, A वर्ग अधिक B वर्ग अधिक C वर्ग अधिक 2AB 2AB, ABच्या नंतर BC पाहिजे आपल्याला, म्हणजे हे पद मी अगोदर लिहिते आता, प्लस 2BC प्लस 2AC. दिस इज अवर एक्सपान्शन ऑफ A प्लस B प्लस C ब्रॅकेट स्क्वेअर. हे कशाचं एक्सपान्शन झालं, A प्लस B प्लस C ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीचे जेव्हा एक्सपान्शन असतात तेव्हा त्याचं तुम्हाला जे ऍक्टिव्हिटी विचारतात ते ऍक्टिव्हिटी विचारत असताना किंवा असं फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या चौकटी भरा, अशा स्वरूपात ते विचारत असतात. आणि त्यानुसारच उदाहरण सुद्धा त्या पद्धतीने विचारतात की आपण सॉल्व्ह करून बघूया ते आणि त्यानुसार नेक्स्ट उदाहरण घेऊया. या प्रकरणातील आपण एक सॉल्व एक्झाम्पल बघूया. पेज नंबर 27 वर तुम्हाला एक सोडवलेलं ऍक्टिव्हिटी टाइप दिलेला आहे. त्यानुसार 2p प्लस 3m प्लस 4n ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आणि मग अशा पद्धतीने ते बॉक्सेसच्या स्वरूपात दिलेलं आहे. एक्सपान्शन आहे ते लगेच लक्षात येतं आपलं की 3 पद आहेत, 3 पदांचा एक्सपान्शन या एक्सपान्शन फॉर्म्युलामध्ये आहे. विस्तार सूत्राचा वापर करायचा आहे. त्यानुसार पहा, पहिलं पद आहे 2p, 2p चा स्क्वेअर लिहिलाय. B स्क्वेअर आहे म्हणजे 3m चा स्क्वेअर. मग तिसरं पद कोणतं आहे, C स्क्वेअर. आपल्यासाठी तिसरं पद 4n, म्हणून मग 4n चा स्क्वेअर झालं. पुढे प्लस ट्वाइस AB प्लस ट्वाइस AB 2p इंटू 3m 2p इंटू 3m. नंतर प्लस 2 इंटू 2BC घेतो आपण, म्हणजे दुसरा टर्म 3m इंटू 4n येणार आणि म्हणून इथे 3m लिहिलंय, 3m इंटू 4n. थर्ड तिसरा पद आहे त्यामध्ये पण 2AC आहे, 2 इंटू AC. A इज अवर जे आहे ते 2p आहे आणि C म्हणजे 4n आहे, ते घेतलं. आता यांचं सॉल्व करूया आपण. याचा स्क्वेअर केला तर 2p चा स्क्वेअर इज इक्वल टू 4p स्क्वेअर, 2 चा वर्ग 4, 4p वर्ग प्लस 3m स्क्वेअर 9m स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर घेतला आपण, 3 चा वर्ग 9, 9m वर्ग, 4 चा वर्ग 4, 4 चा वर्ग जो आहे तो 16, 16n स्क्वेअर. पुन्हा आता इथे फक्त असं स्क्वेअर लिहिलं तरी चालणार आहे, 16n स्क्वेअर प्लस. आता इथे या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करणार. काय पहा, बेदुने 4, 4 त्रिक 12, 12 आणि p इंटू m 12pm बरोबर आहे. पुढे या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन पाहिजे आता. 2 3 बेत्रिक 6, 6 चोक 24, 24n आणि m 24mn प्लस तिसरं पद मध्ये पहा, बेदुने 4, 4 चोक 16, 16 आणि p गुणिले n 16pn, म्हणजे ते फिल इन द ब्लँक्स आहे ते पण आपण प्रॉडक्ट त्याचा गुणाकार करून लिहायचा आहे. आणि म्हणून हे जे आहे ते व्यवस्थित लिहिताना याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 5.4 मधील क्वेश्चन फर्स्ट बघतोय. 2p प्लस q प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. यानुसार काय येईल पहा, आपण एक्सपान्शन वापरलं तर पहिल्या पदाचा वर्ग. पहिलं पद आहे आपलं 2p ब्रॅकेट स्क्वेअर. सेकंड टर्म कोणता आहे, q, q चा स्क्वेअर प्लस 5 म्हणजे 5 चा स्क्वेअर प्लस 2ab, 2a मीन्स 2p आणि b मीन्स q. ब्रॅकेट याच्यासाठी करायचं की जेणेकरून तुम्हाला गुणाकार करताना आणि ते टर्म लिहिताना सोपं जातं. झालं 2ab झालं. आता 2bc घेणार आहोत आपण. 2bc, b म्हणजे q आणि c इज इक्वल टू 5 आहे. हा झाला 2bc. नेक्स्ट 2ac, 2 इंटू a, काय आपला 2p
2p इंटू सी, सी मीन्स 5 आहे. असे 3 टर्म्स झाले बघा. बरोबर 6 टर्म्स आहेत की नाही. स्क्वेअर असलेले 3 टर्म्स आणि त्यांचं प्रॉडक्ट झालेलं आहे ते 3 टर्म्स, असे 6 टर्म्स आहेत. आता पहा 2p चा स्क्वेअर काय झाला 4p स्क्वेअर. इथे q स्क्वेअर आहे प्लस 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 झाला, 5 चा वर्ग 25 प्लस आता इथे गुणाकार करूया आपण. 2 दुणे 4, 4 गुणिले p इंटू क्यू 4pq प्लस आता आणखी काय 5 दुणे 10, 10 गुणिले क्यू म्हणजे प्लस 10q प्लस पुढचं टर्म 5 दुणे 10, 10 दुणे 20 20p. आता याला आणखी काही सिम्प्लिफाय करू शकत नाही. 6 टर्म्स आहेत. 1 2 3 4 5 6. म्हणजे अशा पद्धतीने ही जी उदाहरणं आहेत ती एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपल्याला ती सॉल्व्ह करायची आहे. पुढचा आणखी एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. थँक्यू. प्रॅक्टिस सेट जो दिलेला आहे 5.4 त्यामधील आपण क्वेश्चन 3 आणि 4 बघणार आहोत. यामध्ये तिन्ही जे पद आहेत आपण फॉर्म्युल्यामध्ये a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तिन्ही जे आहे ते ऍडिशन आहे. तिथे प्लसचं चिन्ह आहे. a अधिक बी अधिक सी या फॉर्म्युल्याच्या स्वरूपात आहे. आता जी काही उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला त्यामध्ये मायनसचं टर्म्स आहेत. इथे पहा 3x प्लस 4y मायनस 5p, इथे 7m मायनस 3n मायनस 4k म्हणजे मायनस टर्म्स आहेत. तर त्यासाठी हा फॉर्म्युला कसं त्याचं एक्सपान्शन कसं वापरणार ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आहे त्या फॉर्म्युल्याचा विस्तार जो दिलेला आहे त्या एक्सपान्शन मध्येच आपण व्हॅल्यू जे आहे ते पुटअप करूया. त्या व्हॅल्यू ठेवूया. a b आणि c इथे घेणार. हे a आहे, हे b आहे आणि हे c. c म्हणजे काय घेणार आपण c इज इक्वल टू -5 घेऊया. c ची व्हॅल्यू विथ साइन घ्यायचंय मायनस साइन. बाकीच्या ठिकाणी पण तसंच त्याच पद्धतीने घेणार आहोत. तर आता फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म वर्ग केल्यानंतर 9x स्क्वेअर प्लस 4 चा वर्ग 16, 16p स्क्वेअर प्लस आता इथे 5 स्क्वेअर करत असताना मायनसचं प्लस होत असतं. 5 5 25 25p स्क्वेअर. इथे y आहे 4y जो आहे 4y स्क्वेअर y चं टर्म आहे ते. नंतर इथे स्क्वेअर केल्यानंतर 25p स्क्वेअर झाले 3 टर्म्स. पुढचं आता एक्सपान्शन बघत असताना प्लस इथे पहा आता काय आधी गुणाकार करून घ्यायचा नंतर चढ लिहायची. फर्स्ट टेक द मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर्स अँड देन टेक व्हेरिएबल्स. मग काय होईल पहा 4 त्रिक 12, 12 दुणे 24 आणि हे xy 24xy. पुढे आता इथे पहा -5 आहे त्याच्यामुळे मायनस साइन घ्यायचं. 5 4 जा 20, 5 चौक 20 -20 आणि 20 दुणे 40 -40 आणि व्हेरिएबल्स कोणकोणते y आणि p. y p -40yp. शेवटच्या टर्म मध्ये पहा 2 6, 6 पंचे 30 आणि हे मायनस आहेत -30x इंटू p -30xp. 6 टर्म्स आलेत का बघा 1 2 3. स्क्वेअरचे 3 टर्म्स आहेत आणि 1 2 3 टोटल 6 टर्म्सचा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो अशा पद्धतीने एक्सपान्शन आलं पाहिजे त्याचं. तर त्याच्यानुसार इथे पण ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहोत a इज इक्वल टू 7m आहे, b इज इक्वल टू -3n घेणार आणि c इज इक्वल टू मायनस म्हणजे विथ साइन घेणार आहोत -4k. वी टेक c इज इक्वल टू -4k आणि मग त्यानुसार व्हॅल्यू पुटअप करूया. तर पहिल्या पदाचा वर्ग, दुसरा आणि तिसऱ्या पदाचा वर्ग, स्क्वेअर ऑफ फर्स्ट सेकंड अँड थर्ड टर्म्स 7m चा स्क्वेअर -3n घेतलेत आपण. नुसतं 3n घेतले का नाही -3n स्क्वेअर प्लस -4k स्क्वेअर प्लस आता तिसरं टर्म काय 2ab 2a इंटू b. a आहे 7m आणि b आहे -3n. 2ab 2 इंटू 7m इंटू -3n
प्लस 2bc, 2b चं टर्म आहे -3n ना, 2 इंटू -3n इंटू -4k प्लस ac चं टर्म आहे 2 7m आणि c चं टर्म -4k अशा पद्धतीने आधी व्हॅल्यू व्यवस्थित विथ साइन पुटअप करायचे आणि मग त्यांचा स्क्वेअर घेणार आहोत आपण. 7m चा स्क्वेअर 49m स्क्वेअर. इथे मायनस जरी असेल तरी स्क्वेअर झाल्यावर काय होणार, तो वर्ग होत असताना धन होत असतात, म्हणून मग काय होणार इथे -3n चा धन जो वर्ग आहे तो धन 9n स्क्वेअर येणार, म्हणजे प्लस 9n स्क्वेअर. इथे पण पहा -4 चा स्क्वेअर 16 आणि k आहे प्लस 16k स्क्वेअर. या टर्म मध्ये काय बघा आता 2 7 म्हणजे बेस 14 आणि किंवा इथे पण 3 आहे -3 इंटू 7 7 3 7 21 आणि 21 दुणे 42 -42 आणि व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत m आणि n -42mn. तसंच इथे पण पहा मायनस 2 वेळेस आले ते प्लस होणार 4 त्रिक 12 12 दुणे 24 प्लस 24 nk प्लस 24 nk. नंतर आहे बेस 14 आणि इथे -4k 7 चोक 28 दुणे 56 आणि ते पण मायनस आहे म्हणजे -56 mk. अगोदर गुणाकार करायचा आणि नंतर मग त्यांची व्हेरिएबल्स लिहायचे. बरोबर 6 टर्म्स विथ साइन आहे की नाही ते बघायचे. फक्त लिहिणं गरजेचं आणि हे एखाद्या वेळेस वहीमध्ये पूर्ण तुमचा एका रांगेत मावत नाही, अशा वेळेला ब्रॅकेट करायचं, अधिकचं चिन्ह करायचं आणि तो ब्रॅकेट बरोबर खालच्या ओळीमध्ये व्यवस्थित सुटसुटीत लिहायचा आहे. पुढचे ते काही एक्झाम्पल्स आहे ते पुढच्या भागामध्ये बघूया आपण. थँक्यू.